मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। महाराष्ट्र केसरी होते, मात्र आता ते साध्या साध्या नुरा कुस्ती लढतायत। आपण भाषणात म्हणाल, काय म्हणायचं नेमकं अशोक चव्हाण? नाही, अशोक चव्हाण साहेब हे दीर्घकाळ मंत्रिमंडळामध्ये राहिले, आमदार राहिले, खासदार राहिले आणि मुख्यमंत्री देखील राहिले, प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देखील राहिले। त्यांचे वडील आदरणीय शंकरराव चव्हाण साहेब हे मुख्यमंत्री राहिले, केंद्रामध्ये अनेक मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या, संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय, प्लॅनिंग कमिशन अशा सारख्याही जबाबदाऱ्या त्यांनी स्वीकारल्या आणि या अर्थानं ते मतब्बर स्वरूपाचे एक राजकारणी घराणं आणि राजकारणी व्यक्ती होते। शंकरराव चव्हाण साहेब हे हिंद केसरी होते, तर अशोकराव चव्हाण साहेब हे काँग्रेस पक्षामुळे हे महाराष्ट्र केसरीच्या कुस्त्या लढत होते। मात्र त्यांनी अलीकडच्या काळात महाराष्ट्र केसरी न सोडचा पैलवान आता जर जत्रेत ते कुस्त्या खेळायला लागले आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही जिंकणार म्हणून जर ते पोंगानी जर वाजवत असतील तर एकंदरीत त्यांच्या या अवस्थेवर आणि या नुरा कुस्त्या खेळण्याच्या त्यांचा जो प्रकार या ठिकाणी चालला आहे हे बघून मला हळहळ वाटली, दुःख व्यक्त झाले आणि ते माझं दुःख मी व्यक्त केलं। बीड आणि परभणीमध्ये पंतप्रधानांनी कोणते कपडे घालावेत हे त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, ह्याच्यावर तुम्ही अजूनही ठाम आहात? मी आपल्याला कोणते कपडे घालावे, काय घालावे हा त्यांचा विषय आहे। माझा पूर्ण वक्तव्य जे आहे आपण अर्धच ऐकलं, अर्ध्या वेळेस आपलं कदाचित त्यामध्ये पूर्ण लक्ष, मी जा दुसरा भाग होता। मात्र ते करत असताना लष्कराची जी गरिमा आहे आणि देशाची एकंदरीत जी संहिता आहे त्या संहितेच्या संदर्भामध्ये त्यांनी भान बाळगलं पाहिजे, हा माझा पूर्ण वक्तव्याचा आशय जो होता तो आहे। राष्ट्रीय नेते राहुल गांधी या काही दिवसापूर्वी त्यांच्या कोर्टवरती त्यांनी प्रचंड टीका केली होती। राहुल गांधींना अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जाण नाही असं आपलं मत आहे। राहुल गांधींनी केलेली जी टीका आहे ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अनुषंगाने नव्हती, ती संकेत जे आहे तो संकेताचाच भाग होता। आपण एका 26 जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये सोन्याच्या अक्षरांनी जेव्हा मोदी 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 लिहिलेला कोट त्यांनी घातलेला होता, त्याची पुढे लिलावात बहुधा कोट्यावधींनी त्याची हाराशी झाली, त्यावेळेस एक टीका त्या अनुषंगाने झाली होती। त्यामुळे संकेत हे सार्वजनिक सगळ्या माणसांना हे असतात आणि संकेताचं पालन हे प्रत्येक पदाधिकाऱ्याने जबाबदार व्यक्तीने केलं पाहिजे। बीड आणि परभणीमध्ये सद्भावना रॅली काढण्यात आली होती, मात्र अमित देशमुख त्या ठिकाणी उपस्थित नव्हते। सध्या ते ऍक्टिव्ह दिसत नाहीत काँग्रेसमध्ये। अमित देशमुख हे काँग्रेसचं एक जाणतं नेतृत्व आहे, विलासराव देशमुख साहेबांचा मोठा योगदान हे काँग्रेस पक्षाला मिळालेलं आहे। त्यांचा सातत्याने आम्ही संपर्कात आहोत। मागच्याच आठवड्यामध्ये दीर्घ चर्चा त्यांच्याशी झाली होती आणि आपल्याला ज्या काही ऍक्टिव्हिटी आहेत एकंदरीत ऍक्टिव्हिटीमध्ये ते आपल्याला लवकरच सगळ्या कार्यक्रमांमध्ये हिरिरीत भाग घेताना दिसतील। जे आज व्यक्ती नाहीत या व्यक्तींच्या संदर्भामध्ये आपण सद्भावना ठेवणं हे एक अत्यंत महत्त्वाचं आहे। तो आपली परंपरा आहे, ती आपली संस्कृती आहे। त्यामुळे सद्भावना रॅली जर आम्ही काढत असलो तर ती सद्भावना ही जगाच्या संदर्भातही आहे आणि राहिला सावरकरांच्या जेलमध्ये जाण्याच्या आधीचा जो त्यांचा कार्यकाळ आहे त्या कार्यकाळाच्या संदर्भामध्ये त्यांना अभिवादन करायला कुठली हरकत नाही। सर, देशात जे मॉब लिंचिंगची घटना वाढत आहे, काँग्रेस पार्टी सोबत मुस्लिम समाज खंबीरपणे उभा राहतो, पण हा जो प्रश्न आहे मुस्लिम समाजाचा त्या संदर्भात काँग्रेस पार्टी काय? ते मॉब लिंचिंग हे कोणत्याही प्रकारचं असो, ते धर्माचा माणूस असो, जातीचा माणूस असो किंवा एखादा महिला पुरुष या विषयाचा असो, या सगळ्या विषयामध्ये लोकशाहीचे जे मूल्य आहेत त्यांचं पालन व्हावं हीच भूमिका आहे आणि मॉब लिंचिंग सारखे प्रकार हे भारतामध्ये घडतात, हे फार मोठं आपलं दुर्दैव आहे। सत्यजित तांबेंनी एक वक्तव्य केलेलं आहे की राहुल गांधी ऍक्सेसेबल नाही, इतक्या मोठ्या नेत्यांना जर राहुल गांधी भेटत नसतील का ते नाराज का? राहुल गांधींनी किमान 100 वेळेसही त्यांच्याशी फोनवर संपर्क साधलेला आहे। त्यांच्या निवासस्थानी ते मुक्कामी असल्याचं देखील फोटो आपण सर्वांनी बघितले आहेत। आता त्यांची जी राजकीय अस्वस्थता आहे त्या अस्वस्थतेच्या अनुषंगाने त्यांनी ते वक्तव्य केलं की अजून त्याची काय कारण आहे हे मला सांगता येणार नाही। मात्र ते एक्सेसेबल आहेत, जे कामं आहेत त्या सर्वांच्या संदर्भामध्ये ते सर्वांना भेटत असतात। एवढंच नाही तर आपल्याच येथील राहुल प्रधान जे आहेत हे राहुल गांधींना 2 दिवसापूर्वीच ते भेटून आलेले आहेत। भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं नांदेडमध्ये अनेक कार्यकर्त्यांना ते भेटलेले आहेत। त्यामुळे त्यांचा हा जे एकंदरीत उत्तर आहे हे मनाला न पटणार आहे
आणि सत्यजित तांबे साहेब हे काँग्रेसच्याच भरोशावर म्हणजे काँग्रेसच्याच पाठिंब्यावर ते निवडून आलेले याची त्यांनी भान ठेवावं एवढी त्यांच्याकडून असणारी नम्र प्रार्थना. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.